यावेळेस दखल नाही घेतली तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू आणि एवढं मोठं आंदोलन करू की आमचे सगळे लोक आमरण उपोषणाला बसतील आणि एक एक महिना तरी चालेल आम्ही आंदोलन. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 2024च्या हिवाळी अधिवेशनात अनेक लोक म्हणजे अनेक संघटना आंदोलन करतात. विधान भवनच्या काही अंतरावरती या ठिकाणी आम्हाला आंदोलन दिसून आलं आणि सगळ्यांचे आपण बघू शकता कायम करा यावरती कायम करा म्हणून असं लिहिलेलं आहे. सगळे या ठिकाणी अनेक मूर्त्या झाल्या. काही मूर्त्यांच्या कार्यकर्त्यांकडे बोलण्याच्या मागण्या काय आहेत? आपला मोर्चा अधिवेशनात आलेला आहे, काय नेमकं मागणं आहे? आमचं मागणं आहे की आम्ही 18 वर्षापासून आम्ही करार पद्धतीने काम करतो. अल्पशा मानधन मिळते आम्हाला. कायम शासन सेवेत कायम करण्यात आमची प्रमुख मागणी आहे. किती वर्ष झाले मागणी? 18 ते 22 वर्ष झाले. 22 वर्ष. मागच्या मंत्रिमंडळामध्ये या सरकारमध्ये आमच्यापैकी अर्ध्या लोकांना कायम केलं, आमच्यापैकी अर्ध्या लोकांना काम केलं आणि उर्वरित आम्ही अर्धे लोक आहोत. तरी आमची रास्त मागणी आहे की आम्हाला कायम जसे सरकारी कर्मचारी आहेत त्याप्रमाणे आम्हाला सेवा मिळावं आणि आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा. या आधी म्हणजे तुम्ही मागण्या केला कधी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कधी भेट झाली? हो साहेब, 12 डिसेंबर 2012ला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, माननीय मुनगंटीवार साहेब आले होते आणि त्यांनी असं ठरवलं होतं की पुढच्या वेळेमध्ये आमचे जे सरकार होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जर सरकार आली तर आम्ही पहिल्यांदा तुमचं कायम करू. सर्व सरकार दोनदा नाही तीनदा, आता 12 वर्ष झाले आहे. तरी माझी या मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आम्हाला आता जे आमच्यापैकी अर्धे लोकांना कायम केलं मागच्या आता मंत्रिमंडळामध्ये शेवटच्या कॅबिनेट वगैरे मध्ये, तरी आम्हाला आमची त्यांना विनंती आहे की उर्वरित जे आमचे बांधव आहेत अर्धे लोक केलं म्हणजे दखल कोणी घेतली? फडणवीस साहेबांनी घेतली. फडणवीस साहेबांनी घेतली, शिंदे साहेबांनी घेतली आणि आमचे पण मंत्रिमंडळाने चर्चा झाली आणि एक समिती नेमण्यात आली. 30 नोव्हेंबरला त्यांचा रिपोर्ट देणं होता, परंतु ते अहवाल दिला नाही शासनाला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शासनाचा अहवाल येईल. समिती स्थापन झाली आणि शासनाचा अहवाल आल्यानंतर तुम्हाला आम्ही सेवेत कायम करू. या सरकारकडे सकारात्मक विश्वास आहे. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब होते, माननीय फडणवीस साहेब होते आणि माननीय दादा होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि विविध आमदार होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा आम्ही तुम्हाला सेवेत कायम करू, कारण तुमच्यामध्ये शिक्षणाची दर्जा उंचावलेली आहे. शिक्षणातील सर्व जे काही बाबी आहे ते स्थापन करतात. आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरील तसेच डायट म्हणून जिल्ह्याला संस्था ट्रेनिंग देते शिक्षकांना, विद्यार्थ्याला आम्ही धडे देतो, गुणवत्ता चेक करतो, तपासतो, शोध मोहीम घेतो, दिव्यांग विद्यार्थ्यांना करतो आणि जे शाळेबाहेर असतात त्यांना पण एकत्र आणतो, शिक्षकांना प्रशिक्षण देतो. अशा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आम्ही काम करतो आणि आमचे लोक सर्व उच्च विद्याभूषित आहेत. MA आहेत, BEd आहे, 4 विषयात MA झालेले आहे, PhD झालेले आहेत, MSc झालेले असे प्रशिक्षित लोक आहेत आणि यांना दुसऱ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि ते सक्षम आहेत आणि जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर हे अनुभवी म्हणून तज्ञ मार्गदर्शक म्हणून जातात आणि शिक्षकाला मार्गदर्शन करतात. कुठल्या जिल्ह्यातून आलेला आहे? मी सुनील राऊत, साधन व्यक्ती, तालुका सळगर्जनी, जिल्हा गोंदियामधून आलेला आहे. ही मागणी पूर्ण राज्य लेवलमधून आहे? पूर्ण राज्य. आमचे जे समग्र शिक्षा करार कर्मचारी संघटना आहे ही महाराष्ट्र राज्याची आहे आणि यामध्ये आम्ही फक्त अर्धे लोक उर्वरित आहोत आणि अर्ध्या लोकांना मागच्या शासनाने कायम केलेलं आहे. अजून पण लोकांसोबत आपण या ठिकाणी म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करूया. अर्धे कायम झाले, अर्धे राहिले. समग्र शिक्षा अभियान असे अनेक बोर्डावरती या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मोर्चाचे काही अजून पण पदाधिकाऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत या ठिकाणी काय मागण्या आहे नेमक्या आपल्या? सर, आम्ही जवळपास 20 वर्षापासून कायम कंत्राटी आहोत. आमची एकच मागणी आहे की शासनाने आमचा विचार करून आम्हाला या सेवेत कायम करावं, एवढीच एक रितसर अशी आमची मागणी आहे. आणि आमच्याच कार्यालयातील अर्धे बांधव हे कायम झालेत आणि आम्ही अर्धे लोक अजून कायमपासून वंचित आहोत. म्हणून आमची शासनाकडे एकच मागणी आहे
ते आम्हाला लवकरात लवकर कायम करावं. किती वर्ष झाले मागणी होते सर किमान 20 वर्ष आम्हाला या ठिकाणी झालेले आहे. 20 वर्षापासून मागणी सुरू हो सर, 20 वर्षापासून आमचा हा रस्ता अगदी पाठ झालेला आहे. कायम या ठिकाणी येतोय, कायमची मागणी करतोय, परंतु कायमचं काही मनावर घेईना अजून शासन. आपल्या मीडिया मार्फत मला एकच विनंती करायची शासनाला, आणि देवाभाऊ याची दखल घेतील अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. देवाभाऊनी दखल घेतली होती म्हणजे सर दखल घेतली होती, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आम्हाला त्यांनी कायम केलं नाही. परंतु मागच्या कालावधीमध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आमच्यातील अर्धे कर्मचारी कायम केले, परंतु अर्धे कर्मचारी म्हणजे त्यातील आम्ही हे बाकी आहोत. आता यावेळेस देवाभाऊ आमचे विठ्ठल म्हणून काम करतील अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच देवाभाऊ हे विठ्ठल म्हणून काम करतील आणि या आंदोलनकर्त्यांची एक सकारात्मक पण अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस हे दखल घेतील आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दखल घेतलेली होती. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे. समग्र शिक्षक कर्मचारी संघटनेचा आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर हिवाळी अधिवेशन मोर्चा आलेला आहे. या मोर्चाच्या नेमक्या काय मागण्या आहे आपण जाणून घेणार आहे. आपल्याला मॅडम काय मागण्या काय आमच्या मागण्या आहे की आम्हाला कायम करा. 17 वर्ष झाले आम्ही काम करत आहोत, सरकार आमची दखल घेत नाही आहे. आमच्याकडून फक्त कार्यालय काम करून घेत आहे, मेहनत करून घेत आहे, पण त्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळत नाही आहे. आणि ही जनता आहे, आम्ही जेव्हा मत देतो, आमची जेव्हा मत दिल्या जाते, मत देतो, तेव्हा आम्हाला सुद्धा तेवढा अधिकार आहे की आम्हाला काय पाहिजे काय नाही हे सरकारने आम्हाला बघायला पाहिजे, एक लेकरासारखं आम्हाला सांभाळायला पाहिजे. एवढीच मागणी आहे माझी. त्यांनी आम्हाला येत्या 3 महिन्यात कायम करावं. आमचं बरंच काम झालेलं आहे, थोडंच काम बाकी आहे आणि शासनाला हे माहिती आहे. शासनाने आमच्या मोर्चाची दखल घ्यावी आणि आम्हाला कायम करावे ही माझी विनंती. याआधी दखल घेतलेली होती म्हणजे याआधी पूर्णपणे दखल घेतलेली नाही, शासनाने अजूनही दखल घेतलेली नाही. आम्ही ज्या पद्धतीने मेहनत करत आहोत त्या पद्धतीने दखल घेतलेली नाही. एकाला सख्या मुलासारखं आणि दुसऱ्याला सावत्र मुलासारखं वागवणं हे बरोबर नाही. माझी विनंती असेल शासनाला की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर कायम करावं. याआधी म्हणजे सरकारसोबत बैठकी झाल्या तर त्यावेळेस काय आश्वासन देण्यात आले आणि ते कशा पद्धतीने मर्यादित नाही करण्यात आले? आश्वासन दिले फक्त, पण आश्वासन पूर्ती झालेली नाही. एकही मागणी पूर्ण नाही झाली. पूर्ण नाही, आजपर्यंत अगदी आमची पगारवाढ सुद्धा झालेली नाही. तुमचं 2012 पासून म्हणजे 2006 पासून काम करत आम्ही, म्हणजे आम्हाला 17 ते 18 वर्ष झाली, पण आमची पगारवाढ सुद्धा झालेली नाही. पण आमच्या सोबतची लोक कायम झाली, पण आम्ही अजून झालेलो नाही. म्हणून दखलसाठी यावेळेस जर दखल नाही घेतली तर मग पुढचे पाऊल काय असेल? यावेळेस दखल नाही घेतली तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू आणि एवढं मोठं आंदोलन करू की आमचे सगळे लोक आमरण उपोषणाला बसतील आणि एक गेलं तरी चालेल, पण आम्ही आंदोलन. कॅमेरा पर्सन विशाल लक्षणेसह मी श्याम देशकर, नागपूर.